आजच्या गवळणी 8, उद्या गवळणीचा शेवटचा दिवस, उद्या गवळणी 9. ओलं आहे हे, झाकलेली डाल आहे. थोडासा आमच्याकडे पाऊस झाला बघा, जनावर कशी हे भिजलेत थोडीफार. थोडं सकाळ सकाळ पाऊस झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते व्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहताय व्लॉग मध्ये. आता ब्रुनोला कसं बांधून ठेवलंय आपल्या. मित्रांनो काय करू, फार धावपळ आहे आमच्याकडे. कालपासून पावर नाही, नुसता वैताग डोक्याला ताप आला. कालपासून आमच्याकडे पावर नाहीये. आता मी टोरेंटला फोन केलेला, म्हणे 1 तासामध्ये येईल, 10 वाजता येईल. आणि काय सगळं अर्धी कामं. पावर नसेल तर काय करणार, मिक्सर शिवाय काय कामच नाहीये. काय आता बोलूच नका, काय झालेली आपली परिस्थिती. स्किप न करता व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हाच आपला परिवार, हेच आपले सगळे, हा आपला परिवार. आणि हे बघा, हे आपले सगळे सोयरे. हे लोक मला सोडून कधी जाणार नाहीये, माझ्याशी कधी असं कठोर बोलणार नाहीये. कठोर वचन हे मला काही बोलणार नाहीये. शिव्या श्राप काय म्हणाल ते असं. मित्रांनो वेळच भेटत नाही व्हिडिओ काढायला. थोडासा व्हिडिओ काढतो. काय करू, आज बघा आजच्या गवळणी आहेत 8, उद्याचा शेवटचा दिवस. आजच्या गवळणी आहे 8. तर चला आपण आपल्या गवळणी बघूयात. ठेवावं लागतात, कोंबड्या येतात म्हणून झाकून ठेवावं लागतात. हे बघा अशा आपल्या गवळणी आहेत रांगेत बसलेल्या. थोड्या वेळ ठेवावं म्हटलं झाकून, ओलेत सुकतील चांगल्या. पण ह्या कोंबड्या लई वाईट आहेत माऊली. ह्या कोंबड्या फार वाईट आहेत ह्या आपल्या गवळणी. त्याच ठिकाणी काल लक्ष्मीपूजन झालं आपलं. कालही झालं आणि आजही करणार आहोत आपण. चिवड्यासाठी मी कढीपत्ता तोडणार आहे. कढीपत्ता तोडायचा आहे आपल्याला चिवड्यासाठी. हे बघा स्वच्छ कढीपत्ता आहे, मावा बिवा असं काय रोगराई नाहीये त्याच्यावर. एवढा घेतला कढीपत्ता चिवड्याला. लाड वगैरे राहिले, तिकडची खिडकी उघडावं लागली आपल्याला. पूर्ण घरामध्ये काळोखामध्ये काय करताय, सगळ्या घरामध्ये काळोख झालेला आहे. आणि हे पहा आपले महाशय झोपलेत, आळशी आहे, अजून उठलाच नाहीये बघा, कसा झोपलाय बघा. रात्रभर बाहेर जातो, त्याचा डोळा असा टम्म झालेला आहे, असं पूर्ण झाकतो. आपण किती आवाज झाला तर असं बघत नाही. त्याचा मी असं ना तोंडाने वाफ देऊन डोळा शेकला, पुन्हा दुसऱ्या जागी असं तोंडाने वाफ देऊन पुन्हा डोळा शेकला, असं करत मी त्याचा डोळा शेकलेला आहे. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते, वेळेतच थांबते. पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आजचे दिवस जरा धावपळ आहे आपल्याला. संध्याकाळी थोडं रिलॅक्स असेल, उद्या तर बिलकुलच रिलॅक्स असेल. तरी चिवड्यांचे प्रकार आहेत. एक भडंग चिवडा, एक पोह्याचा चिवडा आणि एक मक्याचा चिवडा. मक्याचा चिवडा गोड असतो. मी फक्त आता भडंग चिवडा करणार आहे. आणि नंतर मग सोनल म्हणाले आपण नंतर अजून काय काय करूया, आताच थोडंसंच करा, म्हणजे एकच करता. आता एक चिवडा करणार आहे. आणि पोह्याचा चिवडा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो, मक्याचा फक्त मला आवडतो. भडंग चिवडा फक्त आमच्या ह्यांना आवडतो. भडंग चिवड्याने आम्हाला आमच्या घरामध्ये बाधतात आम्हाला, म्हणून मी जास्त करत नाहीये. पण आता ह्यावेळेस करणार आहे मी.